हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ममता अकॅडमी. आय होप कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर पहिले कालचा व्हिडिओ बघावा, त्यानंतर आजच्या व्हिडिओला सुरुवात करावी. कारण कालच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे शब्द बघितले होते. त्यांना इंग्रजीमध्ये कसं लिहितो आपण ते सुद्धा बघितलं होतं. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या शब्दाला काना, विलांटी, उकार, मात्रा असे येतात, तेव्हा आपण इंग्रजीमध्ये त्यांना कसं लिहू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मराठी बाराखडी इंग्रजीसह. बघा, एखाद्या शब्दामध्ये काना आला असेल, काना काना येत असेल तेव्हा आपण त्याला ए वापरतो. पहिली विलांटी असेल तेव्हा आय वापरतो. दुसरी विलांटी असेल तेव्हा आपण ई वापरतो. पहिला उकार असेल तेव्हा आपण काय वापरतो? यू. बघा, इकडे मराठीमध्ये सुद्धा साईन दिले. पहिला उकार असा असतो. दुसरा उकार असेल तेव्हा आपण काय वापरतो? डबल ओ. एक मात्रा असेल तेव्हा आपण काय वापरतो? ई. दोन मात्रा असेल तेव्हा आपण काय वापरतो? ए आय. एक काना एक मात्रा असेल, एखाद्या शब्दाला एक काना आणि एक मात्रा असेल तेव्हा आपण काय वापरतो? को. जसं की को, खो, गो असं. एक काना दोन मात्रा असेल तेव्हा आपण काय वापरतो? ए यू. आणि अनुस्वार असेल तेव्हा आपण काय वापरतो? ए एम. अम किंवा ए एन. एन सुद्धा वापरतो आणि एम सुद्धा वापरतो. आणि अनुस्वार, अनुस्वारला ए एम, ए एन. आणि विसर्गला आपण काय वापरतो? विसर्गला ए एच असं वापरतो. बघा, हे आपण एखादे शब्द घेऊ, त्या शब्दानुसार यांना आपण व्यवस्थित समजून घेऊ. चला इकडे लक्ष द्या. बघा, आपण समजा क घेतला, क, आणि हा काना दिला इकडे, काना झाला, तेव्हा आपण काय लिहितो? के ए म्हणजे का. आणि क ला पहिली विलांटी, हा झाला क, क ला पहिली विलांटी दिली तेव्हा आपण काय लिहिणार? के आय. दुसरी विलांटी, हा झाला क, ही झाली दुसरी विलांटी, तेव्हा आपण काय वापरतो? के डबल ई. बरोबर. आता पहिला उकार, हे आहे क, क ला पहिला उकार दिला आपण, के यू. दुसरा उकार घेतला आपण, क ला दुसरा उकार, दुसऱ्या उकाराला के डबल ओ. एक मात्रा, क ला एक मात्रा, एक मात्राला आपण ई वापरतो, के ई म्हणजे के. दोन मात्रा असेल, बघा, क ला दोन मात्रा, के ए आय, कै. बघा, एक काना आणि एक मात्रा, क, क ला एक काना, हा झाला एक मात्रा, को, को म्हणजे के ओ. आणि क ला एक काना दोन मात्रा, कौ, कौ म्हणजे के ए यू, कौ. आणि कम असेल, कवर अनुस्वार कम, याला आपण काय वापरतो? के ए एम म्हणजे कम. त्याच्या उच्चार जसा असेल तसा आपण वापरतो, म्हणजे कम. आणि एखादे शब्द असेल त्यांना कण, कण सुद्धा असतं, उच्चारानुसार आपण हे वापरत असतो. आणि हे झालं कहा, कहाला आपण के ए एच असं वापरतो. समजलं? बघा, परत एकदा सांगतो. हा आहे काना, कानाला ए वापरलं, बघा इकडे हे ए वापरलं, बरोबर. कान्याला आपण काय वापरलं? ए. हे झालं ए. आणि विलांटी, पहिली विलांटीला आय, दुसरी विलांटीला ई, पहिला उकार, पहिल्या उकाराला यू. दुसरा उकार असेल तेव्हा यू, दुसरा उकार असेल तेव्हा डबल ओ. दुसरा उकार असेल तेव्हा डबल ओ. एक मात्रा असेल तेव्हा ई वापरतो आपण, ई. बरोबर. दोन मात्रा असेल तर ए आय, ए आय. एक काना एक मात्रा असेल तेव्हा आपण ओ वापरतो, बरोबर. एक काना दोन मात्रा असेल तेव्हा ए यू, ए यू. आणि अनुस्वार असेल तर ए एम किंवा ए एन वापरतो आपण, के ए एम, के ए एन. बघा. आणि आहा, आहाला काय वापरतो आपण? आहा, ए एच, ए एच.
समजलं. एखादा शब्द घेतला आपण, समजा ग घेतला, ग ला सुद्धा आपण का, हा आहे ग, याला काना दिला गा, गा झाला. त्याला आपण कसं लिहिणार, जी ए. समजा गी, गीला जी आय. समजा अजून एक गी, गीला जी डबल ई. असं बाराखडीचे कोणतं पण शब्द घेतला आपण, यानुसार लिहिलं की आपल्याला पूर्ण बाराखडी पाठ होते आणि लक्षात सुद्धा राहते. त्यानुसार आपल्याला शब्द लिहायला सोपं जातं. आय होप ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल. आवडलं असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सो सी यू नेक्स्ट व्हिडिओ. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय.